नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉरमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी एड ऑप्शन फॉर्म 2024 हे फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला काही बाबी करायच्या आहेत, त्या कोणत्या हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर चला जाऊया यासाठी आपल्या सी ई टी सेलच्या वेबसाईटवरती, जेथे आपल्याला पूर्वतयारी करता येईल। विद्यार्थी मित्रों, आपण इथं सी ई टी सेलच्या वेबसाईटवरती आलो आहोत, जेथे आपल्याला एक बाब पाहायला मिळते, ती म्हणजेच एक अपडेट, ज्यामध्ये आपल्याला कॉलेज सर्चचा ऑप्शन जो की आपल्याला अगोदर अवेलेबल नव्हता, तो आपल्याला अवेलेबल झालेला ते पाहायला मिळतोय। तर हे जे बार आहेत त्याला आपण क्लिक करूया, जेणेकरून आपल्याला सर्च ऑप्शन आलेला पाहायला मिळतो। सर्च कॉलेज याला आपण क्लिक करूया। तर आपले ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे हे आपण डिसाईड करावं, ठरवून घ्यावं, आणि त्यानंतर आपल्याला किती गुण आहेत हेही आपण पाहावं, आणि त्यानुसार आपल्याला ऑप्शन द्यायचे आहेत। हे लक्षात घ्या, आपल्याला जे सी ई टीला गुण आहेत, बी एड सी ई टीला, फक्त त्यानुसारच आपल्याला ॲडमिशन भेटत असतं, आणि आपण त्या अनुषंगानेच प्रिफरन्सेस देणं गरजेचं आहे। जर आपल्याला चांगल्या प्रकारे गुण असतील, म्हणजे अबोव 70 असतील, तर आपण जे गव्हर्मेंट बी एड कॉलेज आहेत त्याला प्रिफरन्सेस द्यायला नक्कीच हरकत नाही। परंतु विद्यार्थी मित्रों, गुण जर आपल्याला फार कमी असतील आणि आपण सुरुवातीचे प्रिफरन्सेस जर गव्हर्मेंट बी एड कॉलेजला दिले आणि त्याचं मेरिट जर हाय असेल, तर ते मेरिट आपल्या नंबरपर्यंत, आपल्या स्कोअरपर्यंत आलंच नाही, तर आपला नंबर लागणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। म्हणजे आपल्याला जितके पर्सेंटाईल आहेत त्या पर्सेंटाईलनुसार आपलं पर्सेंटाईल निर्धारित करून आपण प्रिफरन्स फॉर्म द्यायचे आहेत। त्यामध्ये मग गव्हर्मेंट कॉलेजचं मेरिट हे सर्वात हाय असतं, त्यानंतर 2 नंबरला जे मेरिट असतं ते गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज, त्यानंतर विद्यार्थी मित्रों आपल्याला अनॲडेड कॉलेजेस, त्यानंतर ऑटोनॉमस कॉलेजेस, ह्या गोष्टी पाहायला मिळतात। त्या अनुषंगाने आपलं काय करायचं आहे, आपले प्रिफरन्स फॉर्म भरायचे आहेत, आणि आपलं ॲडमिशन नक्कीच झालं पाहिजे। ते कसं झालं पाहिजे ह्याची आपण काळजी घ्यायची आहे। तर आपल्या इथं युनिव्हर्सिटीमध्ये सर्वप्रथम आपण आपले ज्या विद्यापीठात आपलं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते विद्यापीठ आपण इथं निवडायचं आहे। तर विद्यार्थी मित्रों, आपण इथं पुणे विद्यापीठ याला आपण क्लिक करूया, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी। त्यानंतर सिलेक्ट स्टेटस, कुठल्या प्रकारचे आपल्याला कॉलेज पाहिजेत, तर आपण गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज याला आपण क्लिक करूया। त्यानंतर मीडियम कुठलं पाहिजे, मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, याला आपण ऑल ठेवूया। त्यामध्येही आपण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांचं इंग्रजी मीडियम आहे फक्त त्यांनाच इंग्लिश मीडियमला प्रवेश मिळतो, म्हणजे ज्यांनी ELCT एक्झाम दिली आहे फक्त त्यांनाच प्रवेश मिळतो। ज्यांनी ELCT एक्झाम दिली नाही त्यांना इंग्लिश मीडियम बी एडसाठी प्रवेश मिळत नाही, ही आपण बाब लक्षात घ्या, त्यांना ते ऑप्शन्स देता येत नाहीत। त्यानंतर मराठी, हिंदी, उर्दू ह्या मीडियमसाठी कुठल्याही प्रकारचं कंपल्सेशन आपल्याला असलेलं पाहायला मिळत नाही, परंतु आपण ज्या मीडियममधून, ज्या विषयामध्ये आपण ग्रॅज्युएशन केलेलं आहे, सहसा ते मीडियम घेणं आपल्याला सोयीस्कर असतं, योग्य असतं। तर त्यानंतर आपल्याला सिलेक्ट मीडियम, आपण त्याला ऑल ठेवूया। त्यानंतर सिलेक्ट कॉलेज टाईप, ऑल ठेवूया। को एज्युकेशनमध्ये मुलामुलींना प्रवेश, गर्ल्स एज्युकेशनमध्ये फक्त मुलींना प्रवेश, कोर्समध्ये आपण बी एड किंवा स्पेशल बी एड हे निवडू शकतो। आणि ज्यांचं ELCT आहे, सर्च बारला आपण क्लिक करूया। सर्च बारला क्लिक करताच आपल्याला इथे कॉलेजचे जे विविध पॅरामीटर्स आपल्याला इथं पाहायला मिळतात, त्यामध्ये मग कॉलेज कोड असेल, कॉलेजचा नेम, ॲड्रेस, युनिव्हर्सिटी, मीडियम, स्टेटस, कॉलेज टाईप, आणि इंटेक कॅपॅसिटी म्हणजे किती विद्यार्थ्यांना तिथं प्रवेश मिळतो, आणि तिथं असणाऱ्या मेथड्स, ह्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। तर आपण गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस तिथं सिलेक्ट केलं होतं, त्यामुळे आपल्याला फक्त गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस पाहायला मिळत आहेत। त्यानंतर को एज्युकेशन आपण सिलेक्ट केलं ते आहे, कॅपॅसिटी 50ची आहे, मेथड्स, विविध मेथड्स इथं अवेलेबल आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला कॉलेज काय करायचे आहेत, सर्च करायचे आहेत। गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक असलेले पाहायला मिळतात। 100% गव्हर्मेंट कॉलेज एकही पुण्यामध्ये जरी नसेल तरी आपल्याला गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजची संख्या चांगली पाहायला मिळते। इतर जिल्ह्यामध्ये आपल्याला गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस एकदम कमी किंवा शून्य असलेले पाहायला मिळतात। या अनुषंगाने आपण काय करायचं, सर्वप्रथम आपल्याला जे कॉलेजेस पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला निर्धारित कॉलेज काय करायचे आहेत, अगोदरच चेक करायचे आहेत। एका पेपरवरती आपल्याला पेपरवर्क करून त्यावर लिहायचं आहे कुठले कॉलेज आपल्याला पाहिजे, त्याला प्रिफरन्सेस द्यायचे, आणि प्रिफरन्स दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपलं ध्येय जे आहे, म्हणजेच आपल्याला योग्य कॉलेजला ॲडमिशन मिळवणं, ते आपल्याला साध्य करता येईल। आपलं सगळ्यात अगोदर पर्सेंटेज, ज्याला आपण पर्सेंटाईल असं म्हणतो, पर्सेंटाईल चेक करा, आणि त्या अनुषंगाने आपलं कॉलेज अगोदर डिसाईड असले पाहिजे। कॉलेजची संख्या निर्धारित करा, किती कॉलेजेसला आपल्याला ॲप्लिकेशन्स द्यायचे आहेत, ज्याला आपण ऑप्शन म्हणत असतो। तर जिथं आपल्याला वाटेल आपला नंबर लागू शकतो त्या कॉलेजला आपल्याला 1 नंबर प्रिफरन्स द्यायचा आहे, आणि नंबरचे प्रिफरन्स खाली खाली म्हणजे त्याप्रमाणे आपण काय करायचे आहेत, व्हेरिएबल म्हणजे जास्त प्रिफरन्सेस द्या, जेणेकरून आपल्याला नंबर लागायला अडचण येणार नाही। या संदर्भात असणारा व्हिडिओ
ऑप्शन फॉर्म भरायचा व्हिडिओ आपण लवकरच प्रसारित करू. आपली कुठलीही जर शंका कुशंका असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा, तिला आपल्याला नक्कीच उत्तर मिळेल. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.